नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव लोकसभेचा उमेदवार नक्की कोण असेल याची अधिकृत घोषणा अद्याप कोणत्याही पक्षाने केलेली नाही. मात्र चिकोडी लोकसभा संघात भाजपकडून या मतदारसंघात विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले निवडणूक लढविणार असून त्यांच्या विरोधात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची मुलगी प्रियांका जारकीहोळी या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. चिकोडी जागेसाठी सतीश जारकीहोळी यांनी जोर लावला असून गेल्या काही दिवसांपासून या भागात सभा बैठकांचा सपाटाच त्यांनी सुरू ठेवला आहे. इतकी वर्षे इतरांना संधी दिली, आता मला संधी द्या, असे भावनिक आवाहन सतीश जारकीहोळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत करत आहेत. तसेच पक्ष जो उमेदवार ठरवेल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असून काँग्रेस उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. न्यायालयाची स्थगिती उठल्याचे सांगत आज बुधवारी पुन्हा पोलीस बंदोबस्तात सुरू केलेल्या हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या बांधकामाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. शेतकऱ्यांची सुपीक शेतजमीन जप्त केल्याचा आरोप करत निषेध व्यक्त करण्यात आला. हलगा मच्छे बायपास दरम्यानची शेतकऱ्यांची सुपीक जमीन सरकारने बळजबरीने संपादित केली आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात जाऊन या रस्त्याच्या बांधकामासाठी स्थगिती मिळवली होती. मात्र आता न्यायालयाचा स्थगिती आदेश रद्द करण्यात आल्याचे सांगत चुकीची कागदपत्रे शेतकऱ्यांना दाखवून हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला. सन 2002 सालापासून आम्ही शेतकरी या विरोधात लढा देत आहोत. आम्ही उच्च न्यायालयात देखील या विरोधात याचिका दाखल केली होती. शेतकऱ्यांवरील या अन्यायाविरोधात आता आम्ही उग्र आंदोलन छेडणार आहोत. चन्नम्मा सर्कल पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण घालत तीव्र आंदोलन छेडण्याचा शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला. यावेळी शेतकऱ्यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. कदाचित काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत बेळगावचं नाव असेल, असे मत बेळगावच्या ग्रामीण आमदार व महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. तसेच सध्या काँग्रेसचे संपूर्ण कर्नाटकात चांगले वातावरण आहे असे मला वाटते की केंद्रात काँग्रेस नक्कीच जिंकून येऊ शकते. शिवाय बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसची संघटना बांधण्याचे कार्य मी गेल्या 1 वर्षापासून करत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खूप चांगले वातावरण असून मला जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार वरिष्ठ पक्षश्रेष्ठीने माझ्यावर विश्वास ठेवून लोकसभेकरिता तिकीट दिल्यास जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना एकत्र करून निवडणुकीची पुढील रणनीती ठरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील आठवड्यात होळी व धुलीवंदन हे सण तोंडावर आहेत. त्याचवेळी 10वीच्या परीक्षेलाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा सण शांततेत साजरा करावा असे आवाहन पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी नागरिकांना केले आहे. या बैठकीप्रसंगी शांतता कमिटीचे मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव, सुनील जाधव यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते व विधिमंडळाचे सदस्य उपस्थित होते. हलगा मच्छे बायपास विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सूडबुद्धीने शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन बळजबरी करत असल्याचे चित्र दिसत असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या 4 वर्षापासून या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला असून बुधवारी पुन्हा शेतकरी आक्रमक भूमिका घेत मच्छे प्रकल्पास्थळी जोरदार आंदोलन केले. मात्र या योजनेच्या कामास विरोध केल्याचा ठपका ठेवत आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. येणाऱ्या निवडणुकीत बेळगाव लोकसभेचे तिकीट मलाच मिळणार. भाजपचे प्रमुख नेते व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. आज सायंकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत मलाच तिकीट जाहीर होणार असा विश्वास माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितला आहे. तिकीट जाहीर झाल्यानंतर मी बेळगावला जाणार असून त्यानंतरच तुम्ही बेळगावला या असे बेळगावातल्या नेत्यांनीच मला सांगितले आहे, असेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बेळगाव ग्रामीण आमदार तथा महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र
मृणाल हेब्बाळकर यांना बेळगावमधूनच तसेच चिकोडी येथून प्रियांका जारकीहोळी यांना काँग्रेस लोकसभेची उमेदवारी मिळणार की नाही यावरून बरीच खलबते सुरू असून यावर पक्षश्रेष्ठी म्हणतील तो निर्णय मला मान्य आहे. काँग्रेस पक्षाकडून योग्य उमेदवार निवडला जाईल आणि तो सर्वांना मान्य असेल असे स्पष्ट मत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बुधवारी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, कुणाला तिकीट द्यायचं आणि कुणाला नाही याची चर्चा मीडियात जास्त करत आहे. शिवाय योग्य निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील त्यामागे काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता सहमत असेल. शिवाय राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या अनेक योजनांमुळे सर्वसामान्य जनता खुश आहे. त्यामुळे नक्कीच राज्यात जास्तीत जास्त काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बेळगावातील बहुतेक प्राथमिक शाळांच्या परीक्षा आज संपल्याने शाळेला उद्यापासून सुट्टी पडणार आहे. दररोज वर्धीचे रिक्षामामा आपल्या दारी शाळेत घेऊन जाण्यासाठी अगदी वेळेत हजर होतात. शाळा सुटल्यानंतर ते परत घरी आणून सोडतात आणि आपली काळजीही घेतात. रिक्षामामा आणि मुलांची भेट आता पुन्हा शाळा सुरू झाल्यावरच. यामुळे रिक्षामामांनी आपल्या रिक्षातील मुलांसाठी विविध उद्यानात छोटी सहल आयोजित करून पार्टी दिली. यावेळी मुलांनीही धमाल आणि मस्ती केली. नुसता आनंद ओसंडून वाहत होता. रिक्षामामा आणि मुलांचे नातेच असे आहे. प्रसंगी रिक्षामामा आणि मुलांचे डोळे पाणावले होते. श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये किरणोत्सवाला प्रारंभ साधारण होळी पौर्णिमे अगोदर काही दिवस आधी व नंतर आठवडाभरात सूर्यकिरण थेट शिवलिंगावर पडते. या काळात विशेष पूजा, अभिषेक व महाआरती करण्यात येते. ज्या भाविकांना या किरणोत्सवाची अनुभूती घ्यावयाची आहे अशा भक्तांनी या दरम्यान सकाळी 7 ते 7:15 पर्यंत मंदिरात उपस्थित राहून दर्शन घ्यावे असे श्री कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे कळवण्यात आले आहे. बेंगळुरू येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेत बेळगाव शहरातील श्रीमती स्नेहल श्रीहर्षाने मिसेस साऊथ झोन 2024चे प्रतिष्ठित विजेतेपद पटकावले आहे. 15 ते 17 मार्च 2024 या कालावधीत सिटाडेल सरोवर पोर्टिको येथे आयोजित करण्यात आलेल्या या मनमोहक कार्यक्रमात दक्षिण भारतातील अनेक दिग्गज प्रतिभागी सहभागी झाले होते. या प्रसंगी अभिनेता शरण, अभिनेत्री सिंधू लोकनाथ व निर्माते इंद्रजित लंकेश यांच्यासह नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम ग्लॅमर पद्धतीने चमकला. श्रीमती स्नेहल श्रीहर्ष यांनी बेळगाव शहरातील व्ही किड्स प्रीस्कूलच्या संचालिकेपासून मिसेस दक्षिण झोनपर्यंत उल्लेखनीय कामगिरी करत बेळगाव स्मार्ट सिटीचे नाव उज्ज्वल केले आहे. बेळगावातील प्रतिष्ठित नागरिक विजय बोंगाळे यांच्या त्या सुपुत्री असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील उचगाव फाट्यावरती असलेल्या गतिरोधकावर शिनोळी या भागातून आलेला बेळगावच्या दिशेने जाणारा काजूची टोलपरे भरून वाहतूक करणारा टेम्पो कलंडता वाचला आणि मोठा अनर्थ टळला. याबाबतची अधिक माहिती अशी: शिनोळी येथील काजू फॅक्टरीमध्ये काजूचा गर काढल्यानंतर शिल्लक राहणारी जी टोलपरे असतात त्या टोलपरांनी भरलेला टेम्पो बेळगावच्या दिशेने चालला होता. सदर टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक पोती भरल्याने टेम्पो उचगाव फाट्यावर असलेल्या गतिरोधकावर अडकला. रस्त्याचाही भाग थोडा निमुळताच असल्याने यामध्ये हा टेम्पो अडकला आणि अनेकांचे नशीब बलवत्तर म्हणून टेम्पो कलंडता वाचला. अन्यथा टेम्पो शेजारून ये जा करणारे प्रवासी अडकून मोठा अनर्थही घडला असता. केंद्र सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेला बाधा पोचेल असे कोणतेही कृत्य केलेले नाही असे प्रतिपादन केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केले आहे. काही काळापूर्वी केंद्र सरकारने निवडणूक आयुक्त निवडण्याच्या प्रक्रियेत परिवर्तन करणारा कायदा संमत केला होता. त्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. तसेच नव्या आयुक्तांच्या नियुक्तीवर स्थगिती देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. या मागणीच्या संबंधात केंद्र सरकारने हे प्रतिज्ञापत्र बुधवारी सादर केले आहे. कर्नाटकाच्या सीमा भागातून कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाला मोठ्या प्रमाणात म्हैस व गायींच्या दुधाचा पुरवठा केला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून दूध पुरवठा करण्यात कर्नाटकातील दूध उत्पादकांनी गोकुळच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलला आहे. असे असताना गोकुळ दूध संघाने कर्नाटकातील दूध उत्पादकावर अन्याय केला आहे.
सदर अन्याय थांबला नाही तर येत्या काळात उत्पादकांच्या वतीने योग्य निर्णय घेण्यात येईल अशी नाराजी दड्डी विभागातील दूध उत्पादकांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे लागलेल्या आगीत 4 जण जखमी झाल्याची घटना शहरातील राजाजीनगर येथे घडली. अचानक गॅस गळती झाल्याने आग लागली, त्यामुळे घरातून धुराचे लोळ परिसरात पसरले. लागलेल्या आगीत घरातील महादेव, संकेत, मणिकांत व रामू हे कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीत घरातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. घटनेची नोंद जलनगर पोलीस स्थानकात झाली आहे. सध्या तालुक्यातील सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार फोफावत चालला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. तहसीलदार, लोकोपयोगी विभाग, जिल्हा पंचायत, वन विभाग, अबकारी खाते, हुब्बारवाडी ग्रामपंचायत यासह अन्य कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून शासकीय आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. याशिवाय अधिकारी कार्यालयीन वेळेत हजर राहत नाहीत. प्रत्येक वेळी कर्मचारी सामान्य नागरिकांना उद्धट उत्तरे देतात, अशी माहिती दलित संघर्ष समितीचे प्रमुख राजू तळवार यांनी दिली. येथील बायपास राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला अज्ञात युवकाचा मृतदेह बुधवार दिनांक 20 रोजी सकाळी आढळला आहे. सदर युवकाजवळ ओळख पटण्यासारखी कोणताही दाखला नसल्याने या युवकाची ओळख पटलेली नाही. युवकाच्या अंगावर पिवळ्या व काळ्या रंगाचा टी-शर्ट असून त्यावर शिवराज कॉलेजचे नाव लिहिलेले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.